नमस्कार नागपूरकर आणि माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मी तुम्हाला घेऊन आलो आहे नागपूरच्या ऐतिहासिक रेशीम बाग मैदानावर। इथे सध्या रंगाची उधळण, कलेचा आविष्कार आणि चवींची जत्रा भरली आहे। निमित्त आहे महालक्ष्मी सरस 2026 या भव्य प्रदर्शनाचं। दरवर्षी नागपूरकर ज्या आतुरतेने वाट पाहतात ते प्रदर्शन यंदा मोठ्या स्वरूपात आपल्या भेटीला आलं आहे। प्रवेशद्वारातून आत शिरताच जे चैतन्य जाणवते ते खरोखरच शब्दापलीकडचं आहे। महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभाग आणि उमेद अभियानाअंतर्गत आयोजित हे प्रदर्शन म्हणजे केवळ एक बाजारपेठ नाही, तर आपल्या ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टांचं, त्यांच्या जिद्दीचं, त्यांच्या कौशल्याचं एक जागतिक व्यासपीठ आहे। आजच्या विशेष ब्लॉगमध्ये आपण या प्रदर्शनाचा कोपरान-कोपरा ढुंढणार आहोत। इथली हस्तकला, कापड उद्योग आणि खवय्यांसाठी असलेली मेजवानी हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत या संस्कृतीच्या प्रवासात सहभागी व्हा। प्रदर्शनाच्या पहिल्या भागात आपण पाहतोय ती म्हणजे अप्रतिम हस्तकला। इथे प्रत्येक स्टॉलवर एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते। कुठेतरी बांबूपासून बनवलेली आकर्षक घरगुती भांडी आहेत, तर कुठे मातीला आकार देऊन बनवलेली सुंदर शोपीस आहेत। ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या हाताने विणलेल्या या वस्तूंची फिनिशिंग पाहून आपण थक्क होतो। विशेषतः कोल्हापूरच्या अस्सल चामड्याच्या चपला, सोलापूरच्या चादरी आणि पैठणी साड्यांचा विभाग तर महिलांनी गजबजलेला आहे। फक्त कपडेच नाही, तर हाताने बनवलेली ज्वेलरी, कोयरीचं काम केलेले पडदे आणि बेडशीट्स पाहून, यांचा दर्जा पाहून तुम्हाला मॉलच्या महागड्या वस्तूंची आठवणही येणार नाही। इथे प्रत्येक वस्तूमागे एक कहाणी दडलेली आहे। एक गृहिणी जेव्हा आपल्या घरातले कामं सांभाळून अशा वस्तू बनवते आणि त्या या मोठ्या बाजारपेठेत विकायला आणते, तेव्हा त्यामागे खूप मोठी मेहनत असते। इथल्या वस्तू खरेदी करणं म्हणजे केवळ शॉपिंग करणं नाही, तर एका कुटुंबाला स्वावलंबी होण्यासाठी मदत करणं आहे। तुम्ही जर तुमच्या घराला एथनिक टच देऊ इच्छित असाल तर इथली मातीची भांडी आणि लाकडी खेळणी नक्कीच पाहायला हवीत। आता आपण वळूया अशा विभागाकडे जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे। तो म्हणजे सरसची ओळख असलेली ही खाऊ गल्ली। इथे पाऊल ठेवताच जो मसाल्यांचा आणि खमंग फोडणीचा सुगंध येतो, त्याने तुमची भूक 100 पटीने वाढणार आहे, याची मला खात्री आहे। इथे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाची चव चाखायला मिळते। कोकणचा विचार केला तर तिथे गरमागरम मोदक, सोलकडीचा आस्वाद घेता येतो। पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटावरचं पिठलं, भाकरी आणि वांग्याचं भरीत इथं खऱ्या अर्थाने गावरान चव देऊन जातं। विदर्भाचा खास वडा भात आणि झणझणीत सावजी रस्सा तर नागपूरकरांच्या जिभेवर रेंगाळतोय। विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ चुलीवरच्या जेवणाची आठवण करून देतात, कारण त्यात तो जिव्हाळा आणि तीच शुद्धता आहे। याच सोबत घरातील लागणारे वर्षभराचे मसाले, सांडगी, मिरच्या, कुरड्या, पापड आणि विविध प्रकारची लोणची घेण्यासाठी महिलांची एकच गर्दी उसळली आहे। कोणतीही भेसळ नसलेले हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठीही तितकेच उत्तम आहेत। मी तर म्हणेन इथे येताना पोट रिकामं ठेवूनच या, कारण इथल्या प्रत्येक स्टॉलवर काहीतरी नवीन आणि चविष्ट तुमची वाट पाहत आहे। यंदाच्या प्रदर्शनात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे सेंद्रिय उत्पादनांकडे वाढलेला कल। आजच्या केमिकलच्या जमान्यात लोक पुन्हा एकदा शुद्धतेकडे वळत आहेत। अनेक स्टॉल्सवर सेंद्रिय डाळी, तांदूळ आणि विशेषतः मिलेट्स म्हणजे तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ पाहायला मिळत आहेत। नाचणीचे सत्व, बाजरीची बिस्किटे आणि ज्वारीचा चिवडा अशा आरोग्यदायी पर्यायांना ग्राहक खूप पसंती देत आहेत। या महिला बचत गटांनी केवळ उत्पादनच नाही, तर त्यांचं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग सुद्धा अतिशय व्यावसायिक पद्धतीने केलं आहे, जे पाहून खरंच खूप अभिमान वाटतो। डिजिटल पेमेंटची सोय असल्यामुळे खरेदी करणं ही खूप सोपं झालं आहे। लोकल फॉर वोकल या मोहिमेचा हा खरा अर्थ आपल्याला इथे पाहायला मिळतो। मित्रांनो, हा होता माझा महालक्ष्मी सरस 2026चा छोटासा प्रवास। खरं तर मिनिटांच्या व्हिडिओत हे सगळं मांडणं कठीण आहे, कारण इथला अनुभव हा प्रत्यक्ष घेण्यासारखा आहे। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर 23 मार्च पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। तुम्ही अजून इथे भेट दिली नसेल तर नक्की या। आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेचा हा सोहळा डोळ्यात साठवून घ्या आणि कष्टाळू महिलांना पाठबळ द्या। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही इथे काय खरेदी केलं आणि तुम्हाला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडला तेही सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशा एका नवीन प्रवासात। तोपर्यंत काळजी घ्या आणि खात रहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।